अमरावतीच्या गाडगेनगर येथे एका युवकाने पोह्यांची गाडी लावली। त्याला पोलिसांनी हटकलं असता त्याने हुज्जत घातली, तेव्हा पोलिसांनी त्याला चांगला चोप दिला। कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शासन केंद्र शासनाने अक्षरशः दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क केलाय। जीवनावश्यक वस्तू वगळता सारे काही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। लग्न समारंभ, यात्रा, कार्यक्रम सारे काही रद्द करण्यात आला आहे। ते एवढ्यासाठी की कोरोनाची साखळी खंडित व्हावी। 144 कलम लागू केला आहे। असं असतानाही गाडगेनगर परिसरात एका युवकाने इंदोरी पोह्यांची गाडी लावली। पोलिसांनी त्याला हटकलं असता त्याने पोलिसांशी हुज्जत घातली। शेवटी पोलिसांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला व डिटेन केलं। त्यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत। आपले हात साबणाने धुवा, बाहेर जाणे टाळा। ज्यांना बाहेर जावं लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जावं। ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी। फळे भाजीपाला घरी आणल्यानंतर नीट धुवून घ्या। वेळोवेळी हात धुण्याची सगळ्यांना सवय लावा। चेहऱ्यावर हात अजिबात नेऊ नका। सिनियर सिटीजन, मुले यांना घरातच ठेवा। दरवाजात उभे राहून शेजारच्यांची गप्पा मारणं टाळा। स्वतःची काळजी घ्या व आजूबाजूंची पण काळजी घ्या। असं असतानाही या सूचनांचं पालन होत नसल्याचं दिसून येत आहे। या युवकाने पोह्यांची गाडी लावली म्हणजे 4 जण तेथे पोहे खाण्यासाठी येणारच, गर्दी होणारच। ती गर्दीच टाळायची आहे। त्यासाठी व स्वतःच्या भल्यासाठीच हे सर्व करायचं आहे। तेव्हा याला सहकार्य करण्याचं आवाहन विदर्भ न्यूज करत आहे। विदर्भ न्यूज, अमरावती। या संदर्भात गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कोरोना पसरू नये याची काळजी घेण्यासाठी महामारी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर हा मुलगा पोह्यांची गाडी चालवत होता। येथे 10 ते 15 लोक नाश्ता करत होते, त्यावरून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोना या विषाणूजन्य रोगाबद्दल सर्व लोकांना अनाउन्समेंट करून सांगितलेलं आहे। माननीय जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश, तसेच माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचे आदेश आणि वेळोवेळी शासनाने जे निर्मित केलेले आदेश आहे ते अनाउन्समेंट करून पोलिसांनी आधीच सांगितलेले आहे। आज सकाळी घटनेमध्ये पंचवटी राधानगर गली नंबर 1 मध्ये एक इंदोरी पोहा चे पानठेला लावलेला होता। तिथे 10 ते 15 लोक एकत्र आले आणि संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून आम्ही त्या पोहेवाल्यांना सांगितले। आम्ही त्याला पकडण्यास गेलो असता तो पळून गेला आणि पोलिसांना, माननीय जिल्हाधिकारी तसेच चायना यांना अपशब्द बोलत होता आणि गाडीमध्ये बसत नव्हता। त्याकरता त्याला कमीत कमी बळाचा वापर करून आपण त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या विरुद्ध व त्याच्या मालकाच्या विरुद्ध 279, 271, 270, 188 भादवी, 109 भादवी तसेच महामारी कायदा कलम 51(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आणि जी इंदोरी पोहाची गाडी होती ती जप्त करण्यात आली। तसेच पंचवटी चौकामध्ये ज्या पानटपऱ्या त्यांनी जे वेळोवेळी माननीय जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश दिलेले होते तरी त्या पानटपऱ्या सुरू ठेवल्या। त्यांच्यावरही 269, 270, 271, 188 भादवी तसेच महामारी कायदा कलम 151(ब) व अन्न औषध प्रशासन प्रतिबंधक अधिनियम जो आहे त्याचा कलम 59 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।